लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. घडलं ते कुठे आपण जर पाहिलं तर एका तरुणाने एका तरुणीला आधी ते कलिग होते, नंतर त्यांनी कंपनी सोडली, नंतर ते अश्लील मेसेज करू लागले आणि आता गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी देखील चांगली कारवाई केली. काय म्हणाल? नाही, मुळामध्ये तरुण आणि तरुणी जरी आपण म्हटलं तरी त्या तरुणीला म्हणजे तरुणी कुठल्या समाजाची आहे, कुठल्या धर्माची आहे आणि मुलगा कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, हा पण भाग फार महत्त्वाचा आहे. ज्या क्षणाला मला कळलं आमच्याकडे महापालिकेमध्ये बजेट चालू आहे, तुम्ही सगळे असतात, त्या क्षणाला माझ्या मतदारसंघातली मुलगी आहे म्हणून तर मी आलेच. पण त्याचबरोबर ज्या आम्ही सगळ्या ज्या लीडर आहोत, एक महिला फ्रंट याच्यावरती येऊन लढतो आहे, तर या ह्याच्यामध्ये काही गोष्टी फारच चुकीच्या घडत आहेत आणि मुलींची फसवणूक होऊन मुली नको त्या गोष्टीला नेण्याचा जो तरुण वर्गाचा किंवा ह्या खास करून असं धर्माचे काही वापर करून आपल्या जाळ्यात ओढून ज्याला आपण लव जिहाद हा जो काही प्रकार आहे याच्या आम्ही नक्कीच विरोधात आहोत. की एखाद्या तरुणीने तुम्हाला रिस्पॉन्स दिला असेल तर समजू शकतो, कारण कसं आहे तरुणी कोणी कोणावर कसं करावं प्रेम हे ठरवू नाही शकत. पण जेव्हा तरुणी जर तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही, विरोध असेल, तर तू कोण एवढा मोठा शाणा लागून गेला की इतक्या डायरेक्ट घाणेरडे मॅसेज टाकणं, व्हिडिओ टाकणं आणि खास करून हिंदू धर्माच्या मुलींना धरून असं काहीतरी करणं हे प्रचंड म्हणाला आहे की हिंदू धर्माच्या मुलींना मुस्लिम मुलं आवडतात असं तो चॅटमध्ये म्हणाला. हा मग तेच म्हणते, म्हणजे किती नीच आणि नालायक मानसिकतेचा हा मुलगा आहे. आता ही मानसिकता त्याची कशी घडत चालली, कोणी हे तर सगळे येईलच. बरं, एकच मुलगी नाही आहे, अशा 4-5 मुलींबरोबर त्याने हा फ्रॉड किमान आत्ता आमच्या लक्षात आला आहे तो फ्रॉड व्हॉट्सॲप याच्या माध्यमातून वगैरे. पण नेमकं ह्याने अधिक मुलींच्या मानसिकतेबरोबर शारीरिक छळणूक केली आहे का, आर्थिक छळणूक केली आहे का, हेही तपासणं भाग आहे. आणि मला आगरीपाडा पोलीस स्टेशनच्या सिनियर सगळ्यांचाच अभिमान आहे की कळता क्षणी, कारण हा नंबर ट्रेस होत नव्हता, म्हणजे इतका तो तरुण हुशार आहे की वेगवेगळ्या नंबर पझल करून तिला करत होता. मग कष्टप्राय करून पोलीस जेव्हा या समाजाच्या मध्ये असते, म्हणजे तो समाज पोलिसांसाठी सगळा समाज सारखा आहे, पोलीस ह्या समाजासाठी आणि त्या समाने, पण जेव्हा तिचा पालक मुलीचा येतात आणि कंप्लेंट करतात त्या क्षणाला त्यांनी जो काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे. आणि आता अजून 3 मुली 4 मुली ह्यांच्याबरोबर त्यांनी काय केलं आहे ह्याचा तपास झालाच पाहिजे, तो कळलाच पाहिजे. देखील आहे की हा जो आरोपी आहे हा समाजवादीच्या एका नगरसेवकाचा नाचा आहे. नाही, कसं आहे, मी त्याला असं वाटत पण असेल की नगरसेवक आहे मग मला सोडवलं जाईल, आणि त्या घराण्याची काय मानसिकता ती आपल्याला आत्ता नाही सांगता येणार. पण नगरसेवक असू दे, आमदार असू दे, खासदार अजून कोण असू दे, कायदा तर सगळ्यांना सारखा आहे. या ह्याच्यामध्ये कुठल्याही मुलीवर अतिक्रमण करणं, तिच्या मानसिकतेवर, तिच्या शारीरिकवर, तिच्या आर्थिकवर हा गुन्हा आहे. आणि त्या गुन्ह्याअंतर्गत त्याला अटक झालेली आहे. आणि पोलिसांचं पण कौतुक आहे, पालकांचं आधी कौतुक, लाजत राहिले नाहीत. मुलींच्या पालकांना मी नक्की सांगेन, कुठलीही गोष्ट आपल्या मुलीबाबत घडते तर समाज काय म्हणेल किंवा थोडंसं लाजून घरात थांबतात, तसं करू नका. आपल्या मुलीला आपणच न्याय देऊ शकतो, पण त्याच्यासाठी न्यायाच्या बाजूनी जेवढे कोण आहेत, मग पहिलं म्हणजे पोलीस यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. आणि न लाजता स्वतःच्या मुलीचं जेव्हा असं काही कळतं तेव्हा लगेच त्वरित काही आमच्यासारख्या लोकांकडे, काही सामाजिक लोकांकडे, काही पोलिसांकडे जाऊन ह्याची उकल घ्या आणि आपल्या मुलींचं संरक्षण करा असं मला वाटतं. आणि तिला धीर द्या. कधी मुली घाबरतात की मी घरी कसं सांगू, माझ्या मागे भावंड आहेत, माझ्या असं आहे. त्यामुळे मुलींनी पण घाबरू नये आणि कणखरपणे मुलींनी या गोष्टीला फेस करत असताना
सर्वांना सोबत घेऊन तिने जर सांगायला सुरुवात केली तर असे नराधाम या समाजात उघड चेहऱ्याने वावरत आहेत. मग ते आपल्याला कंट्रोल करणं सोपं जाईल. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.